आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। चिमाई मळा येथील अंगणवाडी इमारतीचे डिजिटल अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्याचे काम लवकरच सुरू होत आहे। या उपक्रमातून लहानग्यांना आधुनिक शिक्षण, डिजिटल साधने व अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत। या महत्त्वाच्या कार्यासाठी सर्व दानदात्यांनी व नागरिक बांधवांनी स्वेच्छेने देणगी देऊन लहानग्या चिमुकल्यांचे भविष्य प्रबल होण्यासाठी सढळ हाताने सहकार्य करावे ही नम्र विनंती। देणगीसाठी गुगल पे क्रमांक 9518 99 91 07 च्या अंगणवाडी सेविका सौ वर्षा रावसाहेब माने यांनी केली आहे। सर्वप्रथम मी या तालुक्याचे भाग्य विधाते स्वर्गीय अनिल भाऊ यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो। त्याचबरोबर शिवसेनेचे वरिष्ठ नेते भाई एकनाथरावजी शिंदे साहेब, या तालुक्याचे विद्यमान कर्तबगार आमदार आदरणीय सुहास भैया, त्याचबरोबर अमोलदादा, या सर्व नेते मंडळींनी माझ्यावर जो विश्वास ठेवला त्या विश्वास मी सार्थकीला होईन आणि सर्वसामान्य माणसांचा विश्वास मी संपादन करेन अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। विजन काय आहे? आमचं विजन एवढंच असेल की सामान्य माणसाला आरोग्य, शैक्षणिक, जिल्हा परिषदेच्या जेवढ्या सुविधा असतील त्याच्या सुविधा आम्ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न निश्चितपणे करेन। आणि सामान्य माणसासाठी पिण्याचं पाणी असेल, आरोग्याचा विषय असेल, प्राथमिक शाळा असेल, ह्या प्राथमिक गरजेच्या ज्या सुविधा आहेत त्या निश्चितपणे मी यशस्वीपणे आणि तिची कुठलीही उणीव आम्ही त्या ठिकाणी बसून देणार नाही। आपलं प्रचार स्वरूप कसं असणार? प्रचाराचं स्वरूप शांततेत असणार आहे, लोकांच्यापर्यंत घर टू घर पोहोचण्याचं असतं। या 2026च्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून आज बऱ्याच दिवसानं आळसंद गावाला न्याय मिळाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आतापर्यंत कित्येक जिल्हा परिषद सदस्य होऊन गेले, ते आम्ही केले, आमच्या त्यागातून, आमच्या योगदानातून झाले। परंतु यावेळेला प्रथमच सुहासभाईंनी सगळा विचार करून आळसंदला जे जिल्हा परिषदेची उमेदवारी माननीय हिम्मतभाऊ जाधव यांना दिली आणि उमेदवार निवडताना सुद्धा निकष लावले गेले होते। ॲक्च्युली मी सुद्धा पंचायत समितीसाठी इच्छुक होतो, पण आमच्या गावाचा निर्णय सर्वानुमते असा झाला की नेते देतील तो उमेदवार, नेते देतील ती उमेदवारी, भले पंचायत समितीची देतील किंवा जिल्हा परिषदेची देतील। गावात कुठल्याही उमेदवाराला जरी उमेदवारी दिली तर गाव आमचं एकसंघाने एका दिलानं पार्टी मजबूत आणि स्ट्रॉंग आहे। दुसऱ्या पार्टीसारखं आमच्या पार्टीचे खांदेकरी 16 नाहीत, आमच्या पार्टीचे मजबूत पार्टी आहे आणि पार्टीचे जे खांदेकरी आहेत ते सुद्धा मजबूत आणि मोजके 4 खांदेकरी पार्टीला आहेत। त्याच्यामुळं पार्टी एकसंघ आहे। दुसरी गोष्ट, आता मीडियाला अजून भीती पडली, बाळवणी मोठं गाव, बाळवणी मोठं गाव। आमच्या पक्षाची, आमच्या नेत्यांची, स्वर्गीय अनिल भाऊंची शिकवण होती की सर्वांना बरोबर घेऊन चालायचं। याचीच प्रचिती आपल्याला या मतदारसंघातल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आली। आपण वारसानं म्हणतो मोठ्याकडे वारसा गेला पाहिजे, पण आदरणीय अमोलदादा बाबर यांनी मन मोठं करून वारसा हा आपला छोट्याकडे दिला आणि सुहासभाईंना या विधानसभेला आमदार म्हणून उभं केलं। तसंच या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा नेतृत्व सुहासभाईंकडेच दिलं। त्याप्रमाणे भाळवणी सुद्धा आमच्या विचाराची, शिवसेनेच्या विचाराची, अनिल भाऊंच्या विचाराची, सुहासभाईंच्या विचाराची आणि अमोलदादाच्या विचारांची हे भाळवणी गाव आहे आणि हे गाव नक्की अमोलदादांची भूमिका पार पाडेल। मोठा भाऊ भाळवणी आमचा अमोलदादा आहेत, लहान भाऊ आमचा सुहासभाई आमचा आळसंद आहे। अशा प्रमाणे भाळवणी नक्की आम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही। भाळवणीच्या बाबतीत कुणीही तीळ मात्र शंका आणण्याचं काही काम नाही। त्याचबरोबर या जिल्हा परिषद गटात म्हणाल तर आमच्या सरपंच अजित जाधव यांच्या माध्यमातून आणि सुहासभाईंच्या शुभाशीर्वादानं अनिल भाऊंच्या काळापासून इतकी प्रचंड कामं झालीत की इतकी कामं माझ्या माहितीप्रमाणे आपल्या जिल्ह्यात कुठे ग्रामीण भागात झाली नसतील, इतकी कामं झालीत। आम्ही गावाला सर्वात मिळून एक वेगळी दिशा द्यायचं काम केलं, गावातल्या प्रत्येक गोष्टीला न्याय द्यायचं काम केलं, प्रत्येक समाजाला, प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं काम केलं। ते अभिनंदन हिम्मतराव जाधव अजितभाई आणि हिम्मत भाऊंच्या मार्गदर्शनाखाली, हिम्मत भाऊंच्या अनुभवाच्या शिदोरीनं ती कामाची वाटचाल केली। आता हिम्मत भाऊंना पार्टीनं जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली। जसं आमचं एक गाव आम्ही आमच्या माध्यमातून सुजलम सुफलम केलंय, असं भाऊ भविष्यात त्यांच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यपदाच्या माध्यमातून किंवा ते जिल्हा परिषदेच्या ज्या योजना विविध असतील त्यांच्या माध्यमातून या 15 गावांचा नक्की विकास केल्याशिवाय राहणार नाहीत। आणि
या ठिकाणी मी तुम्हाला विजयाची त्रिवार खात्री देतो की या बाळवणी जिल्हा परिषद गटात विकासाचा महामेरू आणि जनमतांचा महामेरू जे सुहासभाई बाबर आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली असणारे सर्वच्या सर्व उमेदवार, तो उमेदवार कोण आहे, कुठल्या गावचा आहे, उमेदवार कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा, हा प्रश्न नाही. उमेदवार हे सुहासभाई स्वतः आहेत आणि सुहासभाईने दिलेले उमेदवार हे स्वतः सुहासभाई असल्यासारखे आहेत. त्यामुळं आमच्या मतदारसंघात नक्की सुहासभाईंचा झंझावात घोडदौड चालूच ठेवणार आहे. त्यामुळं जिल्ह्यात आमच्या तालुक्यात तरी सगळ्यात जास्त मताधिक्यानं आमच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 2 सीटा, अशा 3 पण सीटा येणार आहेत, यात वादच नाही. पण आमचा प्रयत्न चालला आहे की जिल्ह्यात सर्वात जास्त लीड सीटा नागेवाडी गटातल्या येतात. आमचा नागेवाडी गटाशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न चालला आहे. नागेवाडी गटापेक्षा आम्ही किंचितच्या ज्यादा मताधिक्यानं आमच्या सीटा निवडून आणू अशी ग्वाही देतो. पंचायत समितीचे उमेदवार आळसंद पंचायत समिती गणातून कारवेची माजी सरपंच रमेश जाधव यांचे चिरंजीव रोशन जाधव यांची उमेदवारी पक्षाच्या वतीनं फायनल झालेली आहे आणि त्याला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे. पक्ष जो दिल तो आदेश आम्हाला मान्य आहे. का तर या शिवसेना शिंदे गटात असा आदेश असतो, नेत्यांनी जो आदेश दिल तो प्रमाण मानावा लागतो आणि एकसंघ अशी पार्टी त्यामुळे आज तागायत राहिली. त्याचबरोबर बाळवणी जिल्हा परिषद गणामध्ये महेशरावजी घोरपडे यांना कित्येक दिवसातून आता यावेळेला सुद्धा न्याय मिळतोय आणि आतापर्यंत त्यांनी खूप संघर्ष केला. पार्टी टिकवायसाठी खूप स्वतःची वाताहत करून घेतली. त्या महेश घोरपडे दादांना यावेळेला पक्षानं परत उमेदवारी दिली आणि त्यांचा सुद्धा विजय निश्चित दाखल केलेला आहे. आजपर्यंत मी असे व्यक्तिमत्व बघितलं नव्हतं की मी पहिल्यापासून लहान असल्यापासून बघतोय हिम्मतभाऊंना की जनावरांचं छावणी असू दे किंवा लोकांना एखाद्या शेतकऱ्याला मदत करायची असू दे, त्यापर्यंत हिम्मतभाऊंनी कार्य केलेलं आहे. आज हिम्मतभाऊंचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की गावांना पहिल्यापासून आज ग्रामपंचायत लढवले, त्यांनी सोसायटीला सगळं त्यांचा अजेंडा आहे. आजपर्यंत लोकांच्या सगळ्या सर्वसाधारण जनतेतून त्यांनी कार्य चालू केलेलं आहे. त्यांना असा मला विश्वास आहे की ते प्रचंड मताने निवडून येणार. आज मी आळसंद पंचायत समिती गणामधून शिवसेना या पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. आमचे नेते स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर, आमदार सुहासभाई बाबर, अमोलदादा बाबर यांनी मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो. तसेच निवडणुकीला उभा राहिल्यापासून सर्व पंचकृषीतील 7 गावातील सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे मला मोलाचं सहकार्य केलं. सर्वांनी माझं नाव अतिशय चांगल्या प्रकारे उचलून धरलं आणि सर्वांनी सहमतीने मला उमेदवारी करण्याची संधी दिली. त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं आभार व्यक्त करतो. मी त्यांच्या कुठेही विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. अतिशय चांगल्या प्रकारे प्रामाणिक ज्येष्ठांचा सर्वांचा आदर ठेवेन. मी युवक असलो तरी मी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं काम चांगल्या प्रकारे करेन. तसेच कारवे गावातील जे माझे मार्गदर्शक आहेत त्यांच्या माध्यमातून मी ज्या प्रकारे काम केले होते त्याच प्रकारे मी आळसंद जिल्हा परिषद पंचायत समिती गटात 7च्या 7 गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करण्याचं मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. आठवड्यातून मी प्रत्येक गावाला कामाच्या निमित्तानं आढावा बैठक घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे काम करण्याचा मी प्रयत्न करेन. तुमच्या समोर भारतीय जनता पार्टी दिग्गज उमेदवार आहेत, कसं पाहता येईल? माझ्यासमोर जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो. त्यांनी सुद्धा चांगलं काम करावं. मला सुद्धा पळण्याची त्या नादान मी जास्त पळेन. त्यांनी जर जास्त प्रकारे जर सक्रिय सहभाग केला तर अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही मेळाने निवडून करण्याचं काम करेन. कुठेही वादविवाद आमच्याकडून होणार नाही. आम्ही गावकरी तसेच पंचकृषीतील 7 गावातील सर्वजण मिळून शिवसेना पक्षाचा पंचायत समितीवर भगवा फडकवण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून करेन. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.